टुडेज मोटिवेशनल कोट, द रिअल बीस्ट डझंट स्टे इन क्राऊड. क्राऊड म्हणजे काय? गर्दीत. जो रिअल बीस्ट असतो, बीस्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जो कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही, जो कोणतंही काम करायला एकटा तयार होतो, ठीक आहे, ज्याला कोणाची गरज राहत नाही, तो गर्दीत दिसत नाही. आणि असेच माणसं काय बनतात? मोस्ट पॉवरफुल आणि सक्सेसफुल. सक्सेसफुल तर बनतात, पण मोस्ट पॉवरफुल पण बनतात. असे का? त्यांना गर्दीत राहायची सवय नसते. त्याला काय म्हणतो आपण? किंग. काय म्हणतो? किंग. कळालं का? लक्षात राहू द्यायचं. गर्दीत म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं जर घेतला, याचा अर्थ असा आहे, ज्या लोकांची खरंच लाईफमध्ये गरज आहे तो फक्त त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतो. फक्त जमाजमा करायची म्हणून कोणत्याही गर्दीत जाऊन बसत नाही की हा माझा ग्रुप आहे. हा कधीच म्हणणार नाही हा माझा ग्रुप आहे. तो फक्त काय म्हणेल? हा माझा मित्र, हा माझा मित्र, हा माझा मित्र. 2-3 सिलेक्टेड मित्र असतात त्याचे. ग्रुप नसतो, कारण ग्रुप काही कामीचा राहत नाही. कळालं का? ग्रुप सक्सेसमध्ये नेत नाही आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. एकच मित्र भरपूर झाला, एकच की जो आपल्या भरोशाचा आहे, जो आपल्याला मदत करेल, बस. सिंपल. बाकी कोणाची काही गरज नाही. कालचे क्वेश्चन सॉल्व केले का रे? ठीक आहे, घेऊ आपण समोरचे घेऊ. बघा, हे काल तुम्हाला सांगितलेले मी प्रॅक्टिस सेट 3.1 मधले 1 2 3 4 5 6 7 8 सगळे क्वेश्चन झालेले. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन टाका आता, एकदा लिहा. बघा, काल बघितलं आपण काय एपी आहेत का नाही, असा जनरली खूप रेअरली क्वेश्चन येतो. म्हणजे हे क्वेश्चन एक मार्क्सचे आले तरी. आता बघा, इथं दिलेले तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो तुम्हाला सिम्पली. बघा, आता 2 मधला 3 नंबरचा क्वेश्चन घेतो. ठीक आहे, आता 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दुसऱ्या मधला तिसरा येतो, लक्षात राहू द्या. सेकंड मधला थर्ड क्वेश्चन. हेअर ए म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? फर्स्ट टर्म. काय सांगितले? फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू किती दिलेली? -3. डी म्हणजे काय असतं? कॉमन डिफरन्स. ह्या दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये लिहावं लागतील. या चॅप्टरच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय? फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स ह्या दोन गोष्टी प्रत्येक याच्यात लिहावं लागतील तुम्हाला. तर डी इज इक्वल टू काय आलं? 1/2. डीची व्हॅल्यू काय आहे? 1/2 मायनस आहे इथं -7 का? बरं, ओके, ठीक आहे. -7 ही व्हॅल्यू तुमची -7. ठीक आहे, एची व्हॅल्यू -7, डीची व्हॅल्यू 1/2. आता ही 1/2 आणि 7 ह्या गोष्टी वापरून आपल्याला काय तयार करायचं आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता मला सांगा, आपण डिफरन्स काढण्यासाठी काय करतो रे? T2 - T1 करतो का नाही? किंवा काय करतो? T3 - T2 किंवा T4 - T3. ठीक आहे ना? करतो ना या गोष्टी. मग आपल्याला याला जर मी असं केलं, या डीला इकडे टाकलं, तर T2 बरोबर काय होईल? D1 + T1. T3 बरोबर काय होईल? D + T2. T4 बरोबर काय होईल? D + T3. म्हणजे सरळ सरळ काय, हे काही असं फक्त सांगतो लॉजिकली. हे जे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल तर काय करायचं? दुसऱ्या टर्ममधून अगोदरची टर्म वजा करायची. पण जर तुम्हाला नेक्स्ट टर्म काढायची असेल तर डिफरन्स फक्त ॲड करत चालायचं. काय करत चालायचं? ॲड करत चालायचं. म्हणजे तुम्हाला असं वेगळं काही करण्याची गरज आहे का? नाही. कसं? हेच कोणाला समजलं नसेल तर बघा आता याचा यूज कसा करायचा. याचा यूज कसा करायचा बघा आता. नाऊ T2 बरोबर काय होईल सांगा मग? T1 + D. काय होईल? T1 + D. हे किती आहे? -7. डिफरन्स किती आहे? 1/2. मग -7 7 दूनी 14. -14 अधिक 1 अपॉनमध्ये 2 म्हणजे किती आन्सर आहे? -14 मधून 1 गेला 2, -13/2. आता T3 काढायचं. काय काढायचं? T3 काढण्यासाठी काय करायचं मग? जो डिफरन्स येतो, किंवा उलट लिहू शकता याला, जो डिफरन्स येतो T2 प्लस डिफरन्स जो आहे तो, हे किती आहे? -13 अपॉनमध्ये 2. डिफरन्स कितीचा आहे? 1/2.
आता इथं बघा, इथं बेस सारखा नव्हता म्हणून क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथं बेस काय सारखा म्हणून डायरेक्ट वजा करू शकतो. -13 + 1 अपॉनमध्ये 2 किती येईल -12/2 म्हणजे किती येईल -6. हे झालं T3. मग T4 किती येईल? T4 किती येईल तुमचा T3 प्लस D. T3 किती आलेलं आहे -6 प्लस D. D किती तुमचा D आहे तुमचा 1/2. ठीक आहे. मग 6 × 2 12 अधिक 1 अपॉनमध्ये 2 म्हणजे -11/2. ठीक आहे. हे झालं T4. मग देअरफॉर AP इज फर्स्ट टर्म किती आहे -7. सेकंड टर्म किती आली -13/2. थर्ड टर्म किती आली -6 आणि फोर्थ टर्म किती आली -11/2. आणि याच्यासमोर काय करायचं डॅश 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 मारून द्यायचं. हे झालं तुमची रिक्वायर्ड AP. हा अवघड क्वेश्चन घेतला मी. कोणता क्वेश्चन घेतला अवघड. ठीक आहे. आता काय काय बघा, सगळ्या क्वेश्चनची प्रोसिजर सेम. फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स, नंतर T2 काढायचं. T1 तर काढलेलंच आहे म्हणून डायरेक्ट T2 T3 आणि T4 काढून आपण AP काढून घेतली. ठीक आहे. लिहून घ्या. बाकीचे क्वेश्चन सांगतो तुम्हाला. समजला क्वेश्चन? आता हा तो 1 नंबरचा क्वेश्चन आहे, तो डायरेक्ट सांगतो तुम्हाला किती सोपा आहे बघा. सगळे क्वेश्चन मी लिहून नाही देणार तुम्हाला, काही क्वेश्चन तुम्हाला करायचे. बघा फर्स्ट क्वेश्चन हात काय आहे T1 किती आहे T1 किती आहे A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू फर्स्ट क्वेश्चन A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. D किती आहे 5. बघा मी तुम्हाला शॉर्टकट सांगून राहिलो, तुम्हाला लिहायचं कसं असं पद्धतशीर. मग T2 बरोबर काय येईल T1 प्लस D. 10 अधिक 5 किती आहे 15. काही अवघड आहे. T3 बरोबर काय येईल T2 प्लस D. T2 किती आलेले आहे 15. 15 अधिक 5 किती आलं 20. T4 किती येईल T3 प्लस D. 20 अधिक 5 25. काही अवघड आहे का? AP काय आली मग 10 15 20 25. तोंडी सांगू शकता तुम्ही. 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25. सेकंड नंबरची -3. -3 मध्ये 0 टाकलं -3. -3 मध्ये 0 टाका -3. -3 मध्ये 0 टाका -3. म्हणजे T1 पण -3, T2 पण -3, T3 पण -3, T4 पण -3. मग सिरीज काय येईल ती -3 -3 -3 आणि -3. पहिला दुसरा क्वेश्चन कळाला? ठीक आहे. ते होमवर्क आहे तुम्हाला. आता तिसरा क्वेश्चन झाला. चौथा क्वेश्चन सांगतो. फोर्थ क्वेश्चन बघा, हे नाही सांगत मी आता हेअर कॉमन डिफरन्स आणि ते डायरेक्ट सांगतो तुम्हाला. एक क्वेश्चन मी पद्धतशीर सोडून दाखवला ना तुम्हाला. आता त्या क्वेश्चनला रेफरन्समध्ये घेऊन बाकीचे क्वेश्चन एकदम क्लीन आणि नीट सोडवायचे. कळालं का? मी इथं शॉर्टकट सांगून राहिलो. फर्स्ट टर्म किती आहे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -1.25. डिफरन्स कितीचा आहे 3चा. डिफरन्स आहे 3चा. मग T2 किती येईल T1 प्लस D. T1 किती आहे -1.25 प्लस 3 करा. आता याला सॉल्व कसं करायचं? 3 मोठी संख्या 3 एवढं तर माहिती तुम्हाला. -1.25 छोटी संख्या येणार बरोबर. 1.25 लिहून घ्या. इथं पॉईंट द्या. हे 2 शून्य ॲडजस्ट करा. आता याच्यातून मायनस करा. 0तून 5 गेले 5, इतर आले 9. माहिती आहे ना ते? एक हातचा इकडला घेतो आपण. 9 मधून 2 गेले 7. याच्याजवळ काय होतं का द्यायला? कुठून आणलेलं असेल 2 पासून म्हणजे 3 पासून. 2तून 1 गेला 1. ही झाली एक मेथड. किंवा याची दुसरी मेथड सांगतो तुम्हाला, जी की भरतीचे पोरं वापरतात, स्पेशल पोलीस भरती वगैरे. काय मेथड नसते ती. 1.25ला 125 पकडायचं. किती पकडायचं 125. 125 त्याला पकडलं, त्याला किती पकडचाल 300. किती पकडचाल 300. मग 300 मधून 125 गेले किती आन्सर आलं 175. पण 1.125 होते का ते किती होते 1.25. मग 1.25 होते तर हे 175 म्हणजे काय झालेलं असेल 1.75. म्हणजे याचा आन्सर आला तुमचं 1.75. मोठी संख्या कोणती 3. आता T3 बरोबर काय येईल मग T2 प्लस D. T2 किती आलेलं आहे 1.75. डिफरन्स कितीचा आहे 3चा. परत तेच 300 आणि हे किती आहे 175. टोटल किती होईल 475. काय अवघड आहे? किती झालं 475. पण हे 475 येईल का 4.75 येईल. T4 किती येईल मग
T3 प्लस डी, परत हे किती आहे 300 आणि हे किती आहे 475, टोटल किती झालं 775, म्हणजे किती येईल ते 7.75, म्हणजे तुमची ए पी काय येईल, ए पी काय येईल तुमची -1.25, त्याच्यानंतर 1.75, त्याच्यानंतर 4.75 आणि लास्टला किती येईल 7.75. काही अवघड आहे का सांगा, अवघड आहे का काही? तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला सवय पडली तुमच्या मेंदूला, ती सोपे सोपे कॅल्क्युलेशन करायची. तुम्हाला अवघड कॅल्क्युलेशन म्हटलं की ताण येतो. ठीक आहे, हे शॉर्टकट सांगितलं मी. सोडवायचं कसं, असं पद्धतशीर, हेअर फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स नाऊ आणि लास्टला ए पी इज, असं पद्धतशीर सोडवायचं. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर गडबड नका करू, याच्यात टायमिंग टाकायचं आपल्याला. ए झाला 5 नंबरचा क्वेश्चन, इझिली करू शकता. डायरेक्ट सांगतो T1 इज इक्वल टू काय येईल, T1 आलेलं आहे, T2 इज इक्वल टू काय येईल T1 प्लस डी. बघा T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 किती आहे 6, डिफरन्स कितीचा आहे 3चा, आन्सर आलं 3. T3 किती येईल T2 प्लस डी. T2 किती आलेलं आहे 3, डिफरन्स कितीचा आहे -3, 3 - 3 0. T4 किती येईल T3 प्लस डी. T3 किती आलेलं आहे 0, डिफरन्स आहे -3, म्हणजे आन्सर येईल -3. ठीक आहे, म्हणजे समजलं तुम्हाला. मायनसमध्ये फरक असला तर आपण रिटर्नमध्ये जातो. कुठं जातो, रिटर्नमध्ये वापस. म्हणजे काय आलं ते 6, ए पी काय येईल तुमची 6, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर -3. फरक मायनसचा आहे, फरक काय आहे मायनसचा, त्याच्यामुळे संख्या काय होऊन राहिल्या कमी. इथं फरक कसा आहे बघा, लॉजिक आहे. फरक कसा आहे प्लस, फरक कसा आहे प्लस, संख्या वाढून राहिल्या का बघू, नाही संख्या वाढून राहिल्या ना. फरक मायनसचा असला की संख्या काय होतात कमी होतात. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चनमध्ये हे तुम्हाला कसं सोडवायचं सांगितलं मी मागच्या स्लाईड्सनुसार. ए किती आहे म्हणजे T2 काढायचं, ए किती आहे अरे इतर आहे T1 प्लस डी. ए तुमचा -19, डी ए -4, म्हणजे किती झालं ते -23. T3 किती येईल मग T2 प्लस डी. T2 किती आहे -23, डिफरन्स आहे -4चा, दोन्ही संख्यांचं साईनही सारखं आहे -27. T4 किती येईल T3 प्लस डी. -27 आणि -4 किती येईल -31. ए पी काय आली मग -19, त्याच्यानंतर पुढं ए पी किती आली -23, लक्ष नाही का -27 आणि -1. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मायनसचा डिफरन्स असला तर संख्या लहान होणार. काय होणार, काय होणार बघा मायनसचा डिफरन्स असला तर संख्या काय होणार लहान. संख्या लहान होऊन राहिली का, हो का नाही, विचार करून सांगा, हो का नाही. संख्या लहान होऊन राहिली का नाही, हो का. मायनसमधला नंबर कसा असतो छोटा असतो. ते नेहमी फॉलोच राहील, या चॅप्टरमध्ये ते नेहमी फॉलो राहील. काय डिफरन्स जर प्लस असेल तर सिरीज काय होईल वाढत जाईल, डिफरन्स जर मायनसचा असेल तर सिरीज काय होईल कमी होत जाईल. -23 लहान आहे 19 पेक्षा, -31 सगळ्यांपेक्षा लहान आहे. ठीक आहे, लिहून घ्या फास्टमध्ये. हां बघा, हे जे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं लिहायचं कसं परत सांगतो, याचं एकदम क्लीन कळालं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, किती सोपा क्वेश्चन आहे, एवढा पानसट क्वेश्चन. हेअर एक क्वेश्चन सांगतो पद्धतशीर. ठीक आहे, हेअर ए पी इज नाव दिलेलं आहे ना. बघा, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द ए पी. ए पी दिलेली तुम्हाला काय दिलेली आहे 5, 1, -3, -7. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे फर्स्ट टर्म. मग देअरफॉर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू काय असते T1 इज इक्वल टू किती आहे 5. झालं, पहिल्याचं आन्सर संपलं फर्स्ट टर्म. आता कॉमन डिफरन्स काढायचा. हां, नाव कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स काय करतो आपण, एक टर्म मायनस करतो. डी इज इक्वल टू काय होईल, T2 मायनस T1. T2 किती आहे, 1 वजा 5 किती आलं, -4. देअरफॉर ए इज इक्वल टू तुमचं आलं 5 अँड डी इज इक्वल टू किती आलं, -4. एवढा सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, लक्ष द्या, तुम्हाला सॉल्व करणे येते, लक्ष द्या. 2 नंबरचा क्वेश्चन बघा, डायरेक्ट सांगतो, डायरेक्ट तुम्हाला लिहायचं असं. मी तुम्हाला बघा अभ्यासाची सवय लागली पाहिजे. मी तर सर्व तुम्हाला मॅथचं बुक ॲज इट इज जसंच्या तसं लिहून देऊ शकतो, पण फरक कोणात पडला पाहिजे, डोक्यात का अभ्यासात. डोक्यात पण पडला पाहिजे पण अभ्यासात पण पडला पाहिजे. फरक कसा पडला पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नका पडू. पहिलेच हॉस्पिटल फुल आहे. हां, एची किंमत 0.6. हां, एची किंमत काय आहे, 0.6. डिफरन्स काय येईल मग, T2 किती आहे, 0.9 मायनस 0.6. आता सरळ सरळ पॉईंट आहे, 9 मधून 6 गेले 3, 0.3. एची किंमत आली 0.6 आणि डीची किंमत किती आली, 0.3. कसं लिहिणार याला, कळालं. 3 नंबरचा क्वेश्चन, याच्यात काही सोडवायची गरज आहे खरी. याची किंमत 127, डी किती येईल, 135 मधून 27 गेले किती आला, 8. काही आहे काही या क्वेश्चनमध्ये 3 नंबरच्या. चौथा, ए फर्स्ट टर्म किती आहे, 1/4. डिफरन्स काय येईल, सेकंड टर्म किती आहे, 3/4 मायनस 1/4. बेस सारखा आहे, बेस लिहून घ्या 4. 3 मधून 1 गेला म्हणजे काय येईल, 2/4 म्हणजेच काय येईल, 1/2. किती येईल, 1/2. समजलं. 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे. किती मार्क्सचे क्वेश्चन आहे, 1. अर्धा मार्क्स याला, अर्धा मार्क्स याला येतो एखाद्या वेळेस, घ्या लिहून. हे 3 क्वेश्चन असे लिहायचे.